नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सेक्स पॉवरची गोळी, जीवाची झाली होळी. ही घटना बिहारमधील चंपारण्य परिसरात राहणारा हैदर अली हा आपल्या कुटुंबासह राहत होता. हैदर अली याचे नातेवाईक महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही भागात राहून काम धंदा करत असायचे. त्या ठिकाणी कामधंदा मिळत नसल्याने हैदर अली हा आपल्या गुजरातमधील नातेवाईकाकडे काम शोधण्याकरिता गेला होता. हैदर अली हा तिकडे काम करीत असताना त्याचा विवाह सुरतमधील इशरत जहा या तरुणीशी झाला. तेव्हापासून तो आपल्या पत्नीच्या गावी सुरत या ठिकाणी राहू लागला व तेथेच काहीतरी कामधंदा करून तिथे राहू लागला. लग्नानंतर त्याचा संसार काही वर्ष सुखात गेला. त्यानंतर हैदर अली हा काम करण्यासाठी मुंबईला जात होता. तिकडे तो काही दिवस कामधंदा करायचा आणि सुरतला परत यायचा. गेल्या काही महिन्यापासून हैदर अली हा मुंबईला गेला की त्याच्यामध्ये अंगामध्ये कामवासना भडकत असायची. ज्यावेळी हैदर अली हा मुंबईहून सुरतला यायचा तेव्हा त्याची बायको इशरत जहा ही खुश होत असे. तिलाही आपल्या पतीसोबत शरीरसुख घेण्यात मजा वाटत असे. परंतु गेल्या काही महिन्यापासून हैदर अली हा सुरतला येणार कळताच त्याची बायको त्याला घाबरू लागली होती. हैदर अली हा मुंबईवरून सुरतला येताना तो सेक्सच्या कालावधी वाढवणाऱ्या गोळ्या घेऊन यायचा व तो त्या सेक्स पॉवरच्या गोळ्या खाऊन आपल्या पत्नीसोबत शरीर संबंध करीत असायचा. त्यामुळे त्याची बायको त्याच्या या शरीर संबंधाला घाबरली होती. तो पॉवरच्या गोळ्या खाऊन आपल्या पत्नीला फार परेशान करायचा. त्यामुळे त्याची बायको आपला पती हैदर अली याच्याशी शरीर संबंध ठेवायला घाबरू लागली होती. त्यानंतर हैदर अली हा दररोजच आपल्या पत्नीसोबत शरीर संबंध करताना सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्या घेऊन शरीर संबंध ठेवायचा. शरीर संबंध करताना तो तिच्याशी अनैसर्गिक संभोगही करीत असे. त्यामुळे त्याची बायको ही त्याला फार वैतागली होती. तिला यातना सहन होत नसल्याने तिने आपल्या पतीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी एक प्लॅन केला. ज्यावेळेस हैदर अली हा सेक्स पॉवरच्या गोळ्या घेत असे त्यावेळेस त्याची बायको त्याला दूध देताना त्यामध्ये उंदीर मारण्याचे थोडे प्रमाण टाकून देत असायची. आणि एके दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी हैदर अली हा आपल्या पत्नीसोबत शरीर संबंध करण्याकरिता सेक्स पॉवरच्या गोळ्या घेताना त्याच्या बायकोने त्याला दुधामध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकले व ते दूध त्याला पिण्यास दिले. त्यामुळे हैदर अली याची शरीर संबंध करताना प्रकृती बिघडली. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सुरत येथील स्मार्ट नावाच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान हैदर अली याची प्राणज्योत मालवली. हैदर अलीचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांना कळताच त्याचे नातेवाईक सुरतला गोळा झाले. हैदर अलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याचा दफनविधी सुरतला करण्याची तयारी त्याची बायको इशरत जहाने तिच्या नातेवाईकांनी केली. पण हैदर अलीचा दफनविधी सुरतला न करता बिहारमधील चंपारण्य येथे करण्याचे हैदर अलीच्या भावाने नातेवाईकांना बोलून दाखविले. दफनविधी कोठे करायचा यावरून झालेला वाद विकोपाला गेला. हैदर अलीची प्रकृती अचानक का बिघडली, त्याचा मृत्यू का झाला याबाबत आम्हाला शंका आहे याची शहानिशा केल्याशिवाय हैदर अलीचा दफनविधी केला जाऊ नये अशा प्रकारची तक्रार हैदर अलीच्या भावाने सुरत पोलीस ठाण्यात दाखल केली. लेखी स्वरूपात सुरत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी हैदर अलीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. शासकीय रुग्णालयात हैदर अलीच्या मृतदेहाचे
फॉरेन्सिक पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यामध्ये विषबाधेमुळे आणि श्वास रोखून धरल्याने हैदर अलीचे प्राणज्योत मालवली असे निष्पन्न झाले आणि तसा वैद्यकीय अहवाल सुरत पोलिसांना प्राप्त झाला. हैदर अलीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्याला विषबाधा आणि श्वास रोखून धरल्याने झाला असल्याचा वैद्यकीय अहवाल ताब्यात येताच चौकशीसाठी सुरत पोलिसांनी हैदर अलीच्या पत्नीला म्हणजेच नूरजहाला इशरत जहाला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीला सुरुवातीला ती पोलिसांना दाद देत नव्हती, पण पोलिसांच्या प्रश्नांच्या समोर तिचे अवसान गळाले आणि तिने पोलिसांसमोर पुढील घटना कथन केली. हैदर अली हा माझा नवरा होता, पण तो माझ्याशी शरीर संबंध करताना राक्षसी वृत्तीने करायचा. सेक्स पॉवरच्या गोळ्या खाऊन मला जीव घेण्यायत्ना तो द्यायचा. त्यामुळे त्याला शारीरिकदृष्ट्या दुबळे करणे हा एकमेव पर्याय माझ्याजवळ होता. म्हणून मी त्याला शरीर संबंध करण्यापूर्वी हळदीच्या दुधात उंदीर मारण्याचे औषध टाकून दिले होते. 1 जानेवारी रोजी हैदर अली याने कामवासनेचा उच्छाद मांडला होता. तो सेक्स पॉवरच्या गोळ्या खाऊन माझ्याशी अनैसर्गिक संबंध करू लागला. मी जीवाच्या आकांताने ओरडत होते. मला त्रास सहन न झाल्याने मी हैदर अलीचा गळा दाबला आणि त्यातच त्याचा अंत झाला, असा कबुली जबाब इशरत जहा हिने पोलिसांना दिला. पोलिसांनी हैदर अली याची पत्नी इशरत जहा हिच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.